गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद मंगनाळे. बऱ्याच स्टुडंट आणि पॅरेंटचे बोर्डच्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी मला फोन किंवा कॉल आले होते. त्यामुळं मला जसं जमेल तसं मी बोर्डचा जो एक्सरसाइज आहे तो तुम्हाला सॉल्व करून देतो. कारण दिवस कमी आहेत. आता येणाऱ्या 25 तारखेला बोर्डचा पेपर आहे बायोलॉजीचा. तोपर्यंत जेवढे जमेल तेवढे मी व्हिडिओ बनवून तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सर्वांनी याचा फायदा घ्या. तर पहिला टॉपिक जो आहे तुमचा, टॉपिकचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. त्या टॉपिकचे तुम्हाला मी काही क्वेश्चन्स समोर तुमच्या घेत आहे मी काही. ठीक आहे, तर सर्वांनी लक्ष देऊन पहा. काय म्हणतो मी, जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला माहीत आहे पहिला जो क्वेश्चन आहे दॅट इज एक्सरसाइज आहे. एक्सरसाइजमध्ये तुम्हाला माहीत असेल हा जो क्वेश्चन आहे एक्सरसाइजचा, त्यामध्ये MCQ येतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आणि हा जो MCQचा क्वेश्चन आहे क्वेश्चन पेपरमध्ये, ओके, क्वेश्चन पेपरमध्ये सेक्शन एमध्ये येतो. सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो MCQचा असतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आणि त्यामध्ये इथं टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला 7 MCQ दिलेले आहेत. काय MCQ आहेत बघूया. चला, पहिला MCQ आहे इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लावर युजली पजेस. इन्सेक्ट पॉलिनेशन करणारे जे फ्लावर्स असतात त्याच्यामध्ये जनरली काय असतं, ओके, पजेस म्हणजे असतं काय काय करतात ते. तर मग त्यांच्यामध्ये पहिला पॉईंट दिला आहे स्टिकी पोलंग्रेन विथ रफ सरफेस. यांचा जो पोलंग्रेन असतो जो स्टिकी असतो आणि रफ सरफेसचा असतो. कोणता, इन्सेक्ट पॉलिनेशन करणाऱ्या प्लांटमध्ये पोलंग्रेनचा जो सरफेस आहे एक्झाइन आहे तो रफ आणि स्टिकी असतो. हेच करेक्ट आन्सर आहे, बाकीचे आन्सर नाही आहेत. लार्ज क्वांटिटी ऑफ पोलंग्रेन नसतात, ते विंड पॉलिनेशनमध्ये असतात. ड्राय पोलंग्रेन आणि स्मूथ सरफेस हे पण नाही, हे विंड पॉलिनेशनचं कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि लाईट कलर्ड पोलंग्रेन म्हणजे जे पोलंग्रेन कलर नसतो ते पण विंड पॉलिनेशन किंवा वॉटर पॉलिनेशन कॅरेक्टरिस्टिक आहे. तर त्यामुळं MCQचा पहिला क्वेश्चनचा आन्सर ए आहे. दुसरा क्वेश्चन, इन ओह्यूल द मिओस ऑकर इन. ओह्यूल काय आहे, ओह्यूलला म्हणतो आपण मेगास्पोरेंजियम. ओह्यूलला काय म्हणतो आपण मेगास्पोरेंजियम. आणि या मेगास्पोरेंजियममध्ये किंवा ओह्यूलमध्ये काय म्हणते त्यांनी मिओसिस कोणा ठिकाणी होतं, तर मिओसिस ऑकर इन द मेगास्पोर मदर सेल, जे की डिप्लॉइड असते. आणि त्या मेगास्पोर मदर सेलमध्ये मिओसिस होतं. आणि आफ्टर मिओसिस काय बनतात, 1 2 3 4 असे लिनियर फॉर्ममध्ये टेट्राइड बनतं कोणाचं, मेगास्पोरचं. त्याला म्हणतात मिओसिस डिव्हिजन. म्हणजे दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे तुमच्या डी. बाकी नाही येणार कोणतं. इंटरग्युमेंट तर ओव्हिलचं कवर आहे, नाही आहेत. न्यूसिलस न्यूट्रिटिव्ह पार्ट आहेत ते पण नाहीत. आणि मेगास्पोर तर हेप्लॉइड आहेत, त्या हेप्लॉइडमुळे मिओसिस होत नाही. त्यात डिप्लॉइड सेल पाहिजे होती मिओसिससाठी, आणि ती डिप्लॉइड सेल आहे मेगास्पोर मदर सेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सांगतो मी MCQमध्ये तिसरा, द प्लॉइडी लेवल ऑफ इज नॉट द सेम इन. कोणामध्ये प्लॉइडी लेवल सारखी नाही आहे, वेगळी आहे. ओके, तुम्ही तर पाहिलात प्लॉइडी लेवल इज नॉट सेम म्हणले त्यांनी, म्हणजे नॉट द सेम इन कोणामध्ये सारखी नाही आहे. तुम्ही सुरुवातीला पाहिलात इंटुगमेंट आणि न्यूसिलस ह्यांच्यामध्ये 2n 2n आहे. रूट टिप आणि शूट टिप ह्यांच्यामध्ये पण 2n 2n आहे. सेकंडरी न्यूक्लियसमध्ये 2n आहे. सेकंडरी न्यूक्लियसमध्ये 2n आहे, बट एंडोस्पर्ममध्ये 3n आहे ना. मग याचा अर्थ तुमचा आन्सर सी येईल, कारण हे दोघांमध्ये सेम नाही आहे. बाकी इंटरग्युमेंट न्यूसिलसमध्ये डिप्लॉइड आहे 2n 2n. रूट टिप शूट टिपमध्ये 2n 2n. अँटीपोडल आणि सिनेरिसमध्ये हेप्लॉइड आहे NN. मग वेगळी कोणामध्ये आहे, सेकंड न्यूक्लियस डिप्लॉइड आहे आणि एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड आहे, त्यामुळे त्याच्या वेगळी आहे. चौथा क्वेश्चन सांगालो आहे, विच ऑफ द फॉलोइंग टाईप्स रिक्वायर पॉलिनेशन बट रिझल्ट इन द जेनेटिकली सिमिलर ऑटोगॅमी. कोणतं पॉलिनेशन आहे ज्याच्यामध्ये, ओके, काय पॉलिनेटर्स बट स्टील या रिझल्ट इन द जेनेटिकली सिमिलर ऑटोगॅमी, म्हणजे जेनेटिकली सेम प्लांट तुम्हाला मिळतील. तुम्हाला माहीत आहे ह्याच्यामध्ये जे आन्सर आहे दॅट इज जिटोनोगॅमी येतं. जिटोनोगॅमीमध्ये काय होतं, नेबरिंग फ्लॉवर पोलंग्रेन पडतात. म्हणजे हे एक प्लांट आहे आणि ह्या प्लांटमध्ये 2 टाईपचे फ्लॉवर आहेत. कोणते, वर एक फ्लॉवर आहे आणि खाली एक फ्लॉवर आहे. तर वरच्या फ्लॉवरचे पोलंग्रेन काय करतात, मग वरच्या फ्लॉवरचे पोलंग्रेन खालच्या फ्लॉवरवरून पडतात, म्हणजे शेजारच्या फुलावरून पडतात. मग अशा प्रकारच्या पॉलिनेशनला म्हणतो आपण जिटोनोगॅमी. क्वेश्चनमध्ये आन्सर बघा त्यांनी काय म्हणले, विच ऑफ द फॉलोइंग टाईप रिक्वायर पॉलिनेटर्स, म्हणजे याला पॉलिनेटरची गरज आहे. म्हणजे फ्लावर वेगळा आहे ना, बट
रिझल्ट इन द जेनेटिकली सिमिलर ऑटोगॅमी. ज्यामध्ये प्लांट कसं असावं, जेनेटिकली सिमिलर असावं, कारण इथं प्लांट किती आहेत, 1 प्लांट आहे फक्त, त्यामुळं प्लांट जेनेटिकली सेम आहे बट पॉलिनेटरीची गरज आहे, म्हणून ह्याला म्हणतो आपण जेनेटिकली सेल्फ पॉलिनेशन बट फंक्शनली क्रॉस पॉलिनेशन म्हणतो जेटोनोगॅमीला. म्हणून 4 नंबर क्वेश्चनचा आन्सर येतं ए. 5वा क्वेश्चन सांगितला आहे, इफ डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज फ्लावरिंग प्लांट इज 12. डिप्लॉइड क्रोमोझोम किती आहे, 12. देन व्हॉट इज द नंबर ऑफ, देन विच वन इज फॉलोइंग विल हॅव 6 क्रोमोझोम. डिप्लॉइड क्रोमोझोम किती आहे, 12. तर मग त्यामध्ये कोणामध्ये 6 क्रोमोझोम असतात, 6 म्हणजे हॅप्लॉइड ना. मग तर मग एंडोस्पर्म तुम्हाला माहीत आहे ट्रिप्लॉइड आहे. ओके, ज्यामध्ये 18 क्रोमोझोम येतील. मग लीफ सेल डिप्लॉइड आहे, ज्यामध्ये 12 क्रोमोझोम येतील. कॉटलिडॉन डिप्लॉइड आहे, ज्यामध्ये 12 क्रोमोझोम येतील. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओके सगळ्यात इम्पॉर्टंट कोण आहे, मग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कोण, दॅट इज सिनिडिड्स. सिनिडिड्स हॅप्लॉइड आहे ना. सिनिडिड्स कसं हॅप्लॉइड आहे, त्यामध्ये क्रोमोझोम नंबर 6 असतील म्हणजे हॅप्लॉइड आहे ना. ओके, बाकी लीफ डिप्लॉइड आहे, कॉटलिडॉन डिप्लॉइड आहे, एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड आहे. म्हणजे याच्यामध्ये 18, 12, 12 येतात. फक्त सिनिडिड्समध्ये किती येतात, 6 येतात. तर अशा प्रकारे तुमचा आन्सर आहे मग सिनिडिड्स. 6वा क्वेश्चन आहे, इन अँजिओस्पर्म एंडोस्पर्म इज फॉर्म्ड बाय. एंडोस्पर्म कसा बनतो, तर मग तुम्हाला माहीत असेल अँजिओस्पर्ममध्ये एंडोस्पर्म जो बनतो तो ट्रिपल फ्युजन बनतो. ट्रिपल फ्युजनमध्ये काय असतं, 2 पोलार न्यूक्लिया असतात किंवा सेकंड न्यूक्लियस असतो आणि त्यासोबत मेल गॅमेट फ्यूज होतो. म्हणून त्यानुसार तुमचं जे आन्सर आहे दॅट इज 6व्या नंबर क्वेश्चनचा आन्सर तुमचा आहे पोलार न्यूक्लिया अँड मेल गॅमेट्स. कारण पोलार न्यूक्लिया कसे असतात, 2 असतात प्लस मेल गॅमेट 3 असतात, म्हणून ह्याला म्हणतो आपण ट्रिपल फ्युजन. काय म्हणतो, ट्रिपल फ्युजन असं म्हणतो. कोणला, ज्या ठिकाणी एंडोस्पर्म बनतं त्या प्रोसेसला. ओके, सेकंड फर्टिलायझेशन म्हणतात, डबल फर्टिलायझेशनमध्ये ट्रिपल फ्युजन म्हणतात. 7 नंबर क्वेश्चन आहे, 7 नंबर क्वेश्चन. ओके, याच्यामध्ये तुम्हाला म्हणलं ओके 7व्या नंबरचा क्वेश्चन आहे. काय 7 नंबरचा क्वेश्चन, व्हॉट इज क्वेश्चन नंबर 7. लिसन, 7 नंबरचा क्वेश्चनमध्ये त्यांनी म्हणलं आहे काय, पॉईंट ऑड वन आउट. वेगळं तुम्ही पॉईंट करायचे, वेगळं पॉईंट काढायचं, तुम्हाला सेपरेट करायचे. तर तुम्हाला पॉईंट करताना लक्षात येईल न्यूसिलस डिप्लॉइड आहे, एम्ब्रिओसॅक ओके हे पण डिप्लॉइडच आहे. मायक्रोपाईल जे ॲक्च्युली तुम्ही जो पाहिला आहे त्यामध्ये तर फिमेलचे पार्ट 3 आहेत. हे फिमेलचा पार्ट आहे, हे फिमेलचा पार्ट आहे, हे फिमेलचा पार्ट आहे. फक्त पोलंग्रेन मेलचा पार्ट आहे. म्हणून ऑड कोणता आहे, मग पोलंग्रेन. सो याचा आन्सर येतं मग डी. तर अशा प्रकारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत 7ला 7 तुम्हाला एक्सप्लेन केले मी. त्यानंतर पुढे चालू आहे आपण क्वेश्चन नंबर सेक्शन 1मध्येच, सेक्शन एमध्येच क्वेश्चन नंबर 2 असतो. क्वेश्चन नंबर 2मध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात. ओके, ज्यामुळे तुम्हाला फक्त एका वाक्यामध्ये उत्तर लिहायचं असतं. उत्तर किती वाक्यात लिहायचं असतं, फक्त एका वाक्यामध्ये उत्तर लिहायचं असतं. तर त्यातले क्वेश्चन तुम्हाला मी सांगतो आहे. आता कोणकोणते क्वेश्चन दिले पाहूया आपण. पहिला क्वेश्चन आहे, नेम द पार्ट ऑफ जिम्नोस्पर्म दॅट डिटरमाइन द कम्पॅटेबल नेचर ऑफ पोलंग्रेन. ओके, जिम्नोस्पर्मचे तुम्हाला काय सांगायचे, पार्ट ऑफ द पार्ट ऑफ द गायनोसियम सांगायचे. गायनोसियमचे पार्ट सांगायचे. दे डिटरमाइन द कॉम्पॅटेबल नेचर ऑफ पोलंग्रेन असं तुम्हाला क्वेश्चन. तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लक्षात येईल बघा. काय म्हणलं आहे, नेम द पार्ट ऑफ गायनोसियम. गायनोसियमचा कोणता पार्ट आहे ते डिटरमाइन करतं, ठरवतं काय, कम्फर्टेबल नेचर ऑफ पोलंग्रेन. म्हणजे पोलंग्रेनचा जो आहे तुम्हाला माहीत आहे एक कन्सेप्ट आहे बुकमध्ये, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आणि या पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये काय स्टिग्मा जो आहे प्लांटचा ठरवतो. स्टिग्मा काय की कुठल्या टाईपचे पोलंग्रेन इश्यू करायचे किंवा कोणत्या टाईपचे पोलंग्रेन जर्मिनेशन करून पोलन ट्यूब तयार करायची हे स्टिग्मा ठरवतो. आणि स्टिग्मा कोणावर असतो, पिस्टिलवर ना. स्टिग्मा कोणावर असतो, पिस्टिलवर. म्हणून याचा आन्सर आहे मग या क्वेश्चनचा आन्सर आहे पिस्टिल. ओके, दॅट इज सरफेस ऑफ स्टिग्मा डिटरमाइन द कम्फर्टेबल नेचर ऑफ द पोलंग्रेन. स्टिग्मा ठरवतो की कोणते पोलंग्रेन कम्फर्टेबल आहेत आणि कोणते पोलंग्रेन नॉन कम्फर्टेबल आहेत. ओके, सो दिस इज द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. पहिल्या क्वेश्चनचे आन्सर आहे की पिस्टिल डिटरमाइन करतं कम्फर्टेबल नेचर ऑफ पोलंग्रेन. ओके, दुसरा क्वेश्चन म्हणला आहे, हाऊ मेनी हॅप्लॉइड सेल्स आर प्रेझेंट इन द मॅच्युअर एम्ब्रियो सॅक. मॅच्युअर एम्ब्रियो सॅकमध्ये किती हॅप्लॉइड सेल असतात, तर याचा आन्सर आहे 6. कोणते 6 असतात तुम्हाला माहीत आहे. एम्ब्रियो सॅकचा तुम्ही डायग्राम पाहिलात, एम्ब्रियो सॅकचे डायग्राम तुम्ही पाहिलात तर मायक्रोपाईलकडचे 3 असतात, एक आणि दुसरीकडे दोन्हीकडे सिनिडिड्स.
एक कोण असते, एक असते हॅप्लॉइड आहे आणि दोन्हीकडे 2 सिलिंडर्स असतात, हे 3 आणि 3 अँटीपोडल असतात. कुठं चलाजाच्या साईडला, चलाजाच्या साईडला कोण असतात, 3 अँटीपोडल. याचा अर्थ क्वेश्चनचा मध्ये त्यांनी काय म्हणलं आहे, हाऊ मेनी हॅप्लॉइड सेल्स आर प्रेझेंट इन द मॅच्युअर एम्ब्रियो शॅकला म्हणतो आपण फिमेल गॅमेटोफाइट. त्यामध्ये हॅप्लॉइड सेल किती असतात, मग 6 असतात. त्या 6 सेलचं नाव तुम्हाला सांगावलं पुन्हा एक वेळेस. मायक्रोफॅलेनियनला एक असतं, हे एक आणि दुसरे 2 सिलिंडर असतात, हॅप्लॉइड आहेत. आणि चलाजलियनला हे 3 कोण असतात, अँटीपोडल असतात. सो युअर आन्सर इज दिस वन. ओके, तिसरा क्वेश्चन काय म्हणला आहे, इवन दो ईच पोलन ग्रेन हॅज 2 मेल गॅमेट्स. प्रत्येक पोलन ग्रेनमध्ये काय असतात, 2 मेल गॅमेट्स. while at least 20 pollen grain are required to fertilize 20 ovules in the particular carpels. ओके, प्रत्येक पोलन ग्रेनमध्ये किती मेल गॅमेट बनतात, प्रत्येक पोलन ग्रेनपासून आपल्याला 2 मेल गॅमेट तयार झाले दिसतात. किती मेल गॅमेट्स, मेल गॅमेट 2 बनतात. कुठून, प्रत्येक पोलन ग्रेनपासून. तो क्वेश्चनमध्ये त्याने विचारलं, इवन दो ईच पोलन ग्रेन हॅज 2 मेल गॅमेट्स, वाय ॲट लीस्ट 20 पोलन ग्रेन्स आर रिक्वायर्ड टू फर्टिलाइज 20 ओव्हिल्स इन अ पर्टिक्युलर कार्पेल्स. पर्टिक्युलर कार्पेलला फर्टिलाइज करण्यासाठी 20 ओव्हिलसाठी 20 पोलन ग्रेन कमीत कमी पाहिजे मला त्याने. सो याचा आन्सर तुम्हाला सांगतो. आन्सर असं दिलं आहे, डबल फर्टिलायझेशन वन ऑफ द मेल गॅमेट ऑफ पोलन ग्रेन फ्यूज विथ द एग वाईल अदर मेल गॅमेट फ्यूज विथ द सेकंड न्यूक्लियस. दस फर्टिलाइज 20 ओव्हिल्स इन द पर्टिक्युलर कार्पेल, 20 पोलन ग्रेन्स आर रिक्वायर. तुम्हाला माहीत आहे ओव्हिलमध्ये काय असतात, 2 फिमेल गॅमेट असतात. ओके, आणि मग पोलन ट्यूबमध्ये किती आहेत, मेल गॅमेट 2 आहेत ना, आणि म्हणून ह्याचा आन्सर येतं मग काय, फर्टिलाइज ओव्ह्यूल 20 करण्यासाठी पर्टिक्युलर कार्पेलमध्ये 20 ओव्ह्यूल फर्टिलाइज करण्यासाठी 20 पोलन ग्रेनची गरज आहे. किती पोलन ग्रेनची गरज आहे, 20 पोलन ग्रेनची गरज आहे 20 ओव्ह्यूलला फर्टिलाइज करण्यासाठी, कारण मेल गॅमेट 2 असतात आणि फिमेल गॅमेट 2 असतात. ओके, त्यानंतर 4था नंबर क्वेश्चन सांगालो आहे, डिफाईन द मेगा स्पोरोजेनेसिस. व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे. डिफाईन द टर्म मेगा स्पोरोजेनेसिस, 4था नंबर क्वेश्चन सांगालो आहे. सो मेगा स्पोरोजेनेसिस म्हणजे काय, खरं तर नावामध्ये अर्थ आहे. मेगा स्पोरोजेनेसिसचा अर्थ फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर. कसं बनतं मेगास्पोर, एका मेगास्पोर मदर सेलपासून जे डिप्लॉइड असते ते एका मेगास्पोर मदर सेलपासून काय बनतात, 4 हॅप्लॉइड मेगास्पोर बनतात. किती मेगास्पोर बनतात, 4 हॅप्लॉइड मेगास्पोर बनतात. आणि त्या प्रोसेसला म्हणतो आपण मेगा स्पोरोजेनेसिस. म्हणजे डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून जेव्हा हॅप्लॉइड मेगास्पोर बनतात, काय बनतात, हॅप्लॉइड मेगा स्पोर बनतात. ओके, किती बनतात, 4. कशामुळं, मिओसिस डिव्हिजनमुळं. आणि त्या प्रोसेसला म्हणतो आपण मेगा स्पोरोजेनेसिस. ओके, 5वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज हायड्रोफिली. खूप सोपा क्वेश्चन आहे. वेन पॉलिनेशन ऑकर किंवा क्रॉस पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ वाटर. वेन क्रॉस पॉलिनेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ वाटर इज कॉल्ड ॲज हायड्रोफिली. हायड्रोफिलीमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, इपे हायड्रोफिली आणि हायपोहायड्रोफिली. ते आपण नंतर पाहणार आहोत. त्यानंतर 6 नंबर क्वेश्चन आहे, नेम द लेअर विथ सप्लाय नरिशमेंट टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन. ओके, तुम्हाला माहीत असेल अँथरच्या वॉलमध्ये, अँथरची वॉल किती लेअर बनली आहे, 4 लेअरनं बनली आहे. द वॉल ऑफ अँथर इज मेड अप ऑफ 4 लेअर. तर असा कोणता लेअर आहे म्हणले त्याने की जे काय करतं म्हणले, सप्लाय नरिशमेंट टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन. तर लक्षात ठेवा, पोलन ग्रेनला नरिशमेंट सप्लाय करणारा जो लेअर आहे, ओके, ते कोणता आहे म्हणून सांगितलं त्याने. तर तुम्हाला माहीत असेल स्पोरोजेनस टिश्यूमध्ये पोलन सॅकचे जे कवर आहे, पोलन सॅकचे कवर आहे, त्या पोलन सॅकच्या कवरमध्ये एक लेअर असतो, त्याला आपण म्हणतो आहे, कोणता लेअर असतो तो, दॅट इज टॅपेटम. टॅपेटम नावाचा लेअर असतो. ओके, कुठं अँथरच्या वॉलमध्ये टॅपेटम नावाचा लेअर असतो, ज्यामध्ये सेल डिप्लॉइड असतात किंवा पॉलिप्लॉइड असतात. आणि त्या टॅपेटममध्ये कॅपॅसिटी आहे की जे डेव्हलपिंग पोलन ग्रेनचं काय करतात, नरिशमेंट करतात. बिकॉज इट इज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू. न्यूट्रिटिव्ह नेचर असतं कोणाचं, टॅपेटमचं. आणि जे डेव्हलपिंग पोलन ग्रेनला काय करतात, नरिशमेंट करण्याचं काम करतं, कोण, टॅपेटम. ओके, 7 नंबर क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 7 आपल्यासमोर आहे, डिफाईन द टर्म पार्थेनोकार्पी. ओके, व्हेरी सिम्पल टाईप क्वेश्चन. द फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. ओके, विदाउट फर्टिलायझेशन काय बनतं आहे, विदाउट फर्टिलायझेशन जर फ्रूट बनत असेल तर त्याला काय म्हणायचं, पार्थेनोकार्पी. आणि त्या प्रोसेसला म्हणतात पार्थेनोजेनेसिस. ओके, कार्पी म्हणजे फ्रूट, विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट बनतं, त्याला म्हणतं पार्थेनोकार्पी. एक्झाम्पल आहे
ग्रेप्स आहे, बनाना आहे, हे पार्थेनोकार्पीचे एक्झाम्पल आहेत. ओके, पुढं क्वेश्चन मला आठवा. आर द पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन नेसेसरी फॉर अपोमिक्सिस. पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन अपोमिक्सिससाठी गरजेचं आहे का म्हणले. ओके, क्वेश्चन नंबर 8 तुझ्यासमोर मी सांगतो आहे. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आपले चालू आहेत. त्यामध्ये क्वेश्चन विचारला आहे की अपोमिक्सिससाठी पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन गरजेचं आहे का. सो जनरली जी टर्म आहे, लक्षात ठेवा, अपोमिक्सिस अशी टर्म आहे की ज्यामध्ये काय होतं, अपोमिक्सिसचा अर्थ काय होतो, अपो म्हणजे विदाऊट, मिक्सिस म्हणजे मिक्सिंग. म्हणजे या केसमध्ये काय बनतो आहे, एम्ब्रिओ बनतो आहे किंवा सीड बनतो आहे. कसं, विदाऊट फर्टिलायझेशन बनतो आहे. ओके, कोणामध्ये, अपोमिक्सिसमध्ये जे सीड बनतं किंवा एम्ब्रिओ बनतं आहे विदाऊट फर्टिलायझेशन बनतं आहे. तर याचा आन्सर काय राहील मग. ओके, अपोमिक्सिसमध्ये एम्ब्रिओ इज फॉर्म्ड विदाऊट फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ओके, इथं काय होतं, एम्ब्रिओ कसा बनतो, गॅमेटच्या व्यतिरिक्त बनतो आहे आणि फर्टिलायझेशन पण होत नाही. आणि म्हणून दस पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन आर नॉट नेसेसरी फॉर अपोमिक्सिस. त्यामुळं पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन गरजेचं नाही, कोणासाठी, अपोमिक्सिससाठी गरजेचं नाही आहे. क्वेश्चन नंबर 9. नेम द पार्ट ऑफ पिस्टिल विच डेव्हलप्स इन टू फ्रूट्स अँड सीड. पिस्टिलचा कोणता पार्ट आहे की ज्यापासून फ्रूट आणि सीड बनतं. तर तुम्हाला माहीत असेल, पिस्टिलचा पहिला जो पार्ट आहे दॅट इज ओव्हरी आहे आणि त्या ओव्हरीपासून काय बनतं, फ्रूट बनतं. आणि दुसरा पार्ट जो आहे दॅट इज ओव्ह्यूल आहे. ओव्ह्यूलपासून काय बनतं, सीड बनतं. पिस्टिलचे 2 पार्ट असतात किंवा हे स्टिग्मा आहे, स्टाईल आहे आणि ओव्हरी आहे. हे पिस्टिलचे मेन 3 पार्ट आहेत. तर ओव्हरी सगळ्या खालचा पार्ट आहे आणि त्याला फर्टिलाइज पार्ट म्हणतो आपण किंवा फर्टाईल पार्ट म्हणतो. आणि मग त्या ओव्हरीचं काय बनतं नंतर, ओव्हरीचं बनतं फ्रूट आणि त्यामध्ये सीड कोणापासून बनतं, ओव्ह्यूलपासून सीड बनतं. सो दिस इज युअर क्वेश्चन नंबर 9. आणि शेवटचा क्वेश्चन व्हेरी शॉर्ट आन्सरचा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ फिलिफॉर्म ॲपॅरेटस. तुम्हाला माहीत असेल, ओव्ह्यूलच्यामध्ये एम्ब्रिओ सॅक असतो आणि एम्ब्रिओ सॅकमध्ये 7 सेल असतात. किती, 7 सेल. त्या 7 सेलपैकी ज्या सेल कोणीकडे असतात, चलाजाकडे असतात त्याला अँटीपोडल म्हणतो. पण ज्या सेल मायक्रोफायलकडे असतात त्याला एकाला म्हणतात 1 आणि दोन्हीकडे 2 असतात, हे सिनिडिड्स. आणि सिनिडिड सेलमध्ये काय बनतं, फिंगरलाइक स्ट्रक्चर बनतं आणि दॅट फिंगरलाइक स्ट्रक्चरला म्हणतो आपण फिलिफॉर्म ॲपॅरेटस. विसरू नका, कोणामध्ये, सिनिडिड सेल, SYNERGIDS सिनिडिड सेल असतात, जे हॅप्लॉइड असतात आणि त्यामध्ये काय बनतं मग, फिलिफॉर्म ॲपॅरेटस बनतं. ओके, एकच्या बाजूला दोन्हीकडे 2 सेल असतात ह्या. पुन्हा खाली चलाजाकडे कोणत्या सेल आहेत, 3 अँटीपोडल सेल असतात ह्या. तर क्वेश्चनमध्ये विचारलं आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ फिलिफॉर्म ॲपॅरेटस. पहिली गोष्ट तुम्हाला सांगितलं की सिनिडिड सेलपासून फिलिफॉर्म ॲपॅरेटस बनतं आणि सिनिडिड्समधून फिलिफॉर्म ॲपॅरेटस जे बनतं दॅट काय करतं, गाईड करतं कोणाला, पोलन ट्यूबला एम्ब्रिओ सॅकमध्ये जाण्यासाठी गाईड करतं. स्वतः सिनिडिड्स फुटते आणि मग ते फिलिफॉर्म ॲपॅरेटस जे आहे फिंगरलाइक असतं आणि गाईड करतं कोणाला, पोलन ट्यूबला, कोणाकडे जाण्यासाठी, एककडे जाण्यासाठी किंवा फर्टिलायझेशनसाठी. सो हे 10वा नंबर क्वेश्चन पण तुमचं संपलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे चाललो आहे, दॅट इज सेक्शन बीकडे चाललो आहे आपण. ओके, तुम्हाला माहीत आहे सेक्शन 1मध्ये पहिला क्वेश्चन होता MCQ, दुसरा क्वेश्चन होता व्हेरी शॉर्ट आन्सर. ओके, आणि मग त्यानंतर पुढचं आपण सेक्शनकडे चाललो आहे, सेक्शन बीकडे. सेक्शन बीमध्ये तुम्हाला माहीत आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात 2 मार्काचे आणि 3 मार्काचे. ओके, काही 2 मार्काचे असतात, काही 3 मार्काचे असतात. तर बघूया इथं तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन किती दिलेत, 4 दिलेत. ह्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर पहिला जो क्वेश्चन दिला तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये, जो पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर दिलेला आहे, हाऊ पॉलिएम्ब्रियोनी कॅन बी कमर्शियली एक्सप्लॉयटेड. पॉलिएम्ब्रियोनीचा उपयोग जो आहे ते कमर्शियली कशाप्रकारे आपण एक्सप्लॉयट करू शकतो, जास्त प्रमाणामध्ये वापरू शकतो, असा क्वेश्चन त्याने विचारला आहे. ओके, सो क्वेश्चन तुम्हाला कळला असेल. क्वेश्चनचा आन्सर लक्ष देऊन ऐका काय म्हणतो आहे. हाऊ पॉलिएम्ब्रियोनी कॅन कमर्शियली एक्सप्लॉयटेड. ओके, क्वेश्चनचा आन्सर मी वरली सांगायला येतं, लक्ष देऊन ऐका. पॉलिएम्ब्रियोनी इन्क्रीज द चान्सेस ऑफ सर्वायवल ऑफ द न्यू प्लांट्स. पॉलिएम्ब्रियोनीमध्ये काय होतं, प्लांटचं जे सर्वायवल आहे ते वाढतं, न्यू प्लांटचं. दुसरं, जेनेटिकली युनिफॉर्म पॅरेंटल टाईप सीडलिंग्स आर ऑप्टेन. ओके, जे प्लांट तुम्हाला मिळतात ते जेनेटिकली युनिफॉर्म असतात, आयडेंटिकल असतात. ओके, ऑप्टेन फ्रॉम द न्यूशिलर एम्ब्रिओपासून मिळतात ना. कुठल्या एम्ब्रिओपासून मिळतात, न्यूशिलसच्या एम्ब्रिओपासून मिळतात. तुम्हाला माहिती आहे न्यूशिलसमध्ये न्यूट्रिटिव्ह पार्ट आहे आणि त्या न्यूट्रिटिव्ह पार्टपासून, न्यूशिलसपासून मल्टिपल एम्ब्रिओ बनतात आणि हे सगळे एम्ब्रिओ कसे असतात, जेनेटिकली सेम असतात. ओके, हे झालं दुसरं कमर्शियल ॲडव्हान्टेज. तिसरं, ओके, जेनेटिकली सेम न्यूशिलर
ॲडव्हेंटिव्ह पॉलिएम्ब्रिओनी इज ग्रेट सिग्निफिकंट इन हॉर्टिकल्चर. आणि त्या एम्ब्रिओचा उपयोग आपण हॉर्टिकल्चरमध्ये करतो सारखे प्लांट बनवण्यासाठी. तिसरं दिलं ॲप्लिकेशन, प्लांटलेट ऑप्टेन फ्रॉम द एम्ब्रिओ आर डिसीज फ्री. हे जे प्लांटलेट तुम्हाला मिळतात कुठले पॉलिएम्ब्रिओनीमधले ते कसे असतात, डिसीज फ्री असतात. आणि चौथं, दिज एम्ब्रिओ कॅन बी आयसोलेट अँड ग्रोन ऑन द एम्ब्रिओ कल्चर टू प्रोड्यूस क्लोन्स. अशा प्रकारचे एम्ब्रिओ जे आहेत आपण काढू शकतो, मिळू शकतो कोणापासून, एम्ब्रिओ कल्चरपासून, आणि त्यापासून क्लोन मिळू शकतो. वाडी क्लोन्स, मल्टिपल कॉपीज ऑफ प्लांट आपण तयार करू शकतो. सो हे करेक्ट आन्सर आहे कशाचं, हाऊ पॉलिएम्ब्रिओनी कॅन बी कमर्शियली एक्सप्लॉयटेड. ओके, सो पहिला क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळालेला आहे. दुसरा क्वेश्चन काय म्हणाला आहे, पॉलिनेशन अँड सीड फॉर्मेशन आर व्हेरी क्रुशियल फॉर द फ्रूट फॉर्मेशन, जस्टिफाय द स्टेटमेंट्स. पॉलिनेशन झालं तर फर्टिलायझेशन होतं, आणि फर्टिलायझेशन झालं तर सीड फॉर्मेशन होतं. तर त्याने म्हणलं आहे की दोन्ही स्टेप जे आहेत ते व्हेरी क्रुशियल आहेत, आणि फ्रूट फॉर्मेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. सीड फॉर्मेशन आणि फ्रूट फॉर्मेशन कधी होतं, आफ्टर फर्टिलायझेशन होतं. जस्टिफाय द स्टेटमेंट, स्टेटमेंट जस्टिफाय करा. सो स्टेटमेंट काय आहे बघा, मग एक एक स्टेटमेंट आपण बघूया. जवळपास 4-5 स्टेटमेंट आपल्याला सांगता येतील की पॉलिनेशन, सीड फॉर्मेशन आणि फ्रूट फॉर्मेशन कशा प्रकारे एकमेकांशी रिलेटेड आहेत. बघा, पॉलिनेशन इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द लाईफ सायकल ऑफ फ्लॉवरी प्लांट्स. पॉलिनेशन झालं तरच सीड फॉर्मेशन किंवा फ्रूट फॉर्मेशन होऊ शकतं, म्हणजे फर्टिलायझेशन होऊ शकतं. फ्लावर मस्ट हॅव पॉलिनेटेड इन ऑर्डर टू बिंग अबाउट प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. अगोदर पॉलिनेशन होतं, मग फर्टिलायझेशन होतं. आणि पॉलिनेशन ब्रिंग मेल अँड फिमेल गॅमेट ऑफ द फ्लावर टुगेदर. ओके, कोणामुळं, पॉलिनेशनमुळं काय होतं, मेल गॅमेटोफाईट आणि फिमेल गॅमेटोफाईट जवळजवळ येतात, आणि नंतर मग फर्टिलायझेशन होतं. ओके, ॲज अ रिझल्ट फर्टिलायझेशन ओव्हरी डेव्हलप्स इन टू फ्रूट्स. मग आफ्टर फर्टिलायझेशन तुम्हाला माहीत आहे, ओव्हरीच्यामध्ये कोण असतं, ओव्हिल असतं, आणि ओव्हरीचं बनतं मग फ्रूट, आणि ओव्हिलचं बनतं मग सीड. आणि लास्ट पॉईंट मी सांगतो आहे तुम्हाला की या ठिकाणी काय होतं आहे, सीड अँड ऑन जर्मिनेशन गिव्ह राईज टू न्यू प्लांट्स. जे सीड बनतं आहे ते सीडपासून काय होतं, नंतर न्यू प्लांट बनतं, विच फर्दर ग्रो अँड डेव्हलप्स इन टू फ्रूट अँड सीड. पुन्हा त्यापासून फ्रूट अँड सीड बनतं. आणि म्हणून दस पॉलिनेशन अँड सीड फॉर्मेशन आर रिक्वायर टू क्रिएट ऑफस्प्रिंग्स ऑफ नेक्स्ट जनरेशन. पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशनमुळं काय होतं, आपल्याला नवीन प्लांट पाहायला मिळतं, जे नेक्स्ट जनरेशनमध्ये प्लांट प्रोड्यूस करतं, न्यू प्लांट्स. ओके, सो दिस इज सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चनमधला, इनकम्पॅटेबिलिटी इज द नॅचरल बॅरियर इन द फ्युजन ऑफ गॅमेट्स. हाऊ विल यू एक्सप्लेन दिस स्टेटमेंट. इनकम्पॅटेबिलिटी काय आहे, नॅचरल बॅरियर आहे, कशाचं, गॅमेटच्या फ्युजनचं. सो त्यांनी पुढं म्हणलं आहे, हाऊ विल यू एक्सप्लेन दिस स्टेटमेंट. ओके, कशाप्रकारे तुम्ही हे स्टेटमेंट एक्सप्लेन कराल. ओके, तर त्याचं सो क्वेश्चन जो आपल्याला दिला आहे त्याच्यानुसार आन्सर जर पाहिलात, इनकम्पॅटेबिलिटी नॅचरल बॅरियर. इनकम्पॅटेबिलिटीमध्ये काय होतं माहीत आहे का, इनकम्पॅटेबिलिटीला म्हणतो आपण सेल्फ स्टॅबिलिटी. ह्याच्यामध्ये काय होतं, नॅचरल बॅरियर तर कोणामध्ये, स्टिग्मा आणि पोलंग्रेनमध्ये. पोलंग्रेन पडतात पण ते जर्मिनेट होऊ शकत नाहीत, म्हणून त्याला आपण इनकम्पॅटेबिलिटी म्हणलं. इज द नॅचरल बॅरियर इन द फ्युजन ऑफ गॅमेट्स. हाऊ विल यू एक्सप्लेन ऑर जस्टिफाय द स्टेटमेंट्स. कशाप्रकारे स्टेटमेंट जस्टिफाय करूया. लक्षात घ्या, हे काय पोलंग्रेन आहे आणि हा कोण आहे, स्टिग्मा आहे. तर जर हे वेगळ्या प्लांटचे असतील, कोण, पोलंग्रेन आणि स्टिग्मा, तर ते एकमेकांना काय करू शकत नाहीत, रिकग्नाईज नाही करू शकत. ओके, रिकग्नाईज नाही करू शकत. ओके, म्हणून इनकम्पॅटेबिलिटी रिफर टू द इनएबिलिटी टू सर्टन गॅमेट्स इवन फ्रॉम जेनेटिकली सिमिलर प्लांट्स स्पीसीज. ओके, जर सारख्या प्लांटचे जे पोलंग्रेन आले तर ते प्लांट काय करू शकत नाही, रिकग्नाईज नाही करू शकत. ओके, म्हणून त्याला आपण सेल्फ इनकम्पॅटेबिलिटीसुद्धा म्हणतो. सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी म्हणतात, किंवा त्याला म्हणतात सेल्फ स्टर्लिटी असं म्हणतात. ओके, म्हणजे सेम टाईपचे जर गॅमेट आले तर पिस्टिल त्याला घेऊ शकत नाही. इट इज कन्सिडर द मोस्ट प्रिव्हलंट इन इफेक्टिव्ह डिवाइस अवॉइड द इनब्रिडिंग इनब्रिडिंग अँड आउटब्रिडिंग. ओके, याच्यामध्ये काय होतं, इनब्रिडिंग टाळतात आणि आउटब्रिडिंगला प्रमोट करतात. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन डायनामिक प्रोसेस इन्व्हॉल्व पोलन रिकग्निशन फॉलोड बाय प्रमोशन इनिबिशन. पोलन पडल्यानंतर पोलनचं जर्मिनेशन होतं, त्याला म्हणतात प्रमोशन किंवा इनिबिशन, म्हणजे थांबवणे, उगवू शकत नाही. आणि केमिकल सबस्टन्स जे असतात ते स्टिग्मापासून रिलीज होतं आणि ते बॅरियर म्हणून काम करतात. मग म्हणजे स्वतःच्या पोलंग्रेनला जर्मिनेट होऊ देत नाहीत, दुसऱ्या प्लांटचे पोलंग्रेन जर्मिनेट व्हायला मदत करतात. टिपिकली पोलन बिलॉंग टू द करेक्ट मेटिंग टाईप, जर्मिनेट ऑन द स्टिग्मा. ओके, डेव्हलप पोलन ट्यूब. ओके, आणि जर करेक्ट प्लांटचे पडले, राईट टाईपचे प्लांटचे पडले आणि पोलन ट्यूब बनली, त्याला म्हणतो आपण कम्पॅटेबिलिटी. आणि दुसऱ्या रॉंग टाईपचे पडले तर जर्मिनेशन झालं, त्याला म्हणायचं इनकम्पॅटेबिलिटी. काय म्हणायचं, इनकम्पॅटेबिलिटी. ओके, सो पोलन बिलॉंग टू द अदर मेटिंग टाईप्स आर डिस्कार्डेड अँड दस इनकम्पॅटेबिलिटी इज द नॅचरल बॅरियर इन द फ्युजन ऑफ गॅमेट्स. इनकम्पॅटेबिलिटी म्हणजे काय, मग
नॅचरल बॅरियर आहे, म्हणजे सेम प्लांटचे पोलन पडले, सेम प्लांटचे पोलन, समजा पोलन एक्स टाईपचा आहे आणि ओव्ह्यूल पण एक्स टाईपचा आहे, म्हणजे सेम टाईपचे पोलन पडले कुठे स्टिग्मावर, तर स्टिग्मा जर्मिनेट होऊ देत नाही, म्हणून त्याला म्हणतो आपण सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी किंवा कम्पॅटिबिलिटी. हे प्रकारचे नॅचरल बॅरियर आहे, ओके, जे इनब्रीडिंगला अवॉइड करतं आणि इनब्रीडिंगला सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करतं, ओके, आणि क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करतं. ठीक आहे. पुढं चौथा क्वेश्चन आहे, डिस्क्राईब द 3 डिव्हाइसेस बाय विच क्रॉस पॉलिनेशन आर इनकरेज. 3 डिव्हाइस कोणते आहेत ज्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन आर इनकरेज इन द अँजिओस्पर्म बाय अवॉइडिंग द सेल्फ पॉलिनेशन. ओके, असे कोणते 3 डिव्हाइस आहेत की ज्यामध्ये काय होतं, क्रॉस पॉलिनेशन इनकरेज करतात अँजिओस्पर्मला आणि सेल्फ पॉलिनेशनला अवॉइड करतात. त्यांनी तुम्हाला 3 डिव्हाइसेसचे नाव विचारले आहेत. त्याला खरं तर आपण म्हणतो आहे आउटब्रीडिंग डिव्हाइस म्हणतो आहे. काय म्हणतो आहे? आउटब्रीडिंग डिव्हाइस म्हणतात. असे कोणते डिव्हाइस आहेत मग 3 की जे इनब्रीडिंग टाळतात आणि आउटब्रीडिंगला हेल्प करतात. ओके, असे 3 डिव्हाइसेस तुम्हाला इथं लिस्ट द्यायची आहे किंवा त्याचं फंक्शन पण सांगायचं आहे. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो मग आउटब्रीडिंग डिव्हाइसेस म्हणतो आहे. आणि आउटब्रीडिंग डिव्हाइसमध्ये कोणकोणते डिव्हाइस आहेत बघा. त्यातलं पहिलं डिव्हाइस आहे युनिसेक्शुअलिटी. कोणतं डिव्हाइस आहे? युनिसेक्शुअलिटी. म्हणजे काय? युनिसेक्शुअलिटीचा अर्थ काय? प्लांटच युनिसेक्शुअल असतात, ज्यामुळे ऑटोमॅटिकच काय होतं, सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होतं आणि क्रॉस पॉलिनेशनला प्रमोट करतात. कशामध्ये? युनिसेक्शुअलिटीमध्ये. ओके, आणि मग त्यामध्ये पुन्हा 2 प्रकारचे प्लांट असतात, मोनोसियस आणि डायसियस. कोणामध्ये? युनिसेक्शुअलिटीमध्ये. तर पहिली गोष्ट आहे की असं कोणतं डिव्हाइस आहे जे क्रॉस पॉलिनेशनला इन्करेज करतं आणि सेल्फ पॉलिनेशनला टाळतं. तर पहिला पॉईंट आहे युनिसेक्शुअलिटी. दुसरा पॉईंट आहे, ओके, दुसरा जो पॉईंट आहे दॅट इज डायकोगॅमी. सेकंड पॉईंट कोणता आहे? डायकोगॅमी. व्हॉट इज डायकोगॅमी? जेव्हा मॅच्युरिटी पिरियड जो आहे अँड्रोशियमचा आणि गायनोशियमचा वेगळा वेगळा असतो. फ्लावर बायसेक्शुअल आहे, पण मॅच्युरिटी पिरियड जो आहे अँड्रोशियमचा गायनोशियमचा कसा आहे? डिफरंट आहे. तर तेव्हाच काय होतं मग, सेल्फ पॉलिनेशन न होता क्रॉस पॉलिनेशन होतं ना, म्हणून त्याला म्हणतो आपण डायकोगॅमी. डायकोगॅमी पुन्हा 2 प्रकार पडतात. प्रोटॅन्ड्री म्हणजे अँड्रोशियम लवकर मॅच्युअर होतो गायनोशियमपेक्षा, आणि प्रोटोगायनी ज्यामध्ये गायनोशियम मॅच्युअर होतो अँड्रोशियमपेक्षा. त्याला म्हणतात प्रोटॅन्ड्री आणि प्रोटोगायनी. असे 2 टाईप आहेत. ओके, 2 प्रकार झाले हे. पहिला प्रकार झाला युनिसेक्शुअलिटी, दुसरा प्रकार झाला डायकोगॅमी. ओके, किंवा त्यालाच डायकोगॅमीलाच आपण काय म्हणतो, प्रोटॅन्ड्री किंवा प्रोटोगायनी, असे 2 टाईप आहेत त्याचे. तिसरा जो प्रकार आहे दॅट इज हेट्रोस्टायली. तिसरा प्रकार कोणता आहे? हेट्रोस्टायली. याच्यामध्ये काय होतं, स्टाईलची जी लेंथ आहे ती कमी जास्त असते. कधी स्टाईल छोटा असतो, स्टिग्मा स्टाईल छोटा असतो आणि अँथरची फिलामेंटची लेंथ जास्त असते. तर कधी कधी स्टाईलची लेंथ जास्त असते आणि अँथर बुटके असतात, छोटे असतात. सो अशा प्रकारे स्टाईलची लेंथ जी आहे ते वेगळ्या प्रकारची असते, त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन न होता क्रॉस पॉलिनेशन होतं. म्हणून हे तिसरं डिव्हाइस आहे कोणतं? हेट्रोस्टायली. ओके, आणि त्यानंतर चौथा जो प्रकार आहे आताच तुम्हाला सांगितलं वरच्या क्वेश्चनमध्ये, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. म्हणजे काय? स्वतःच्या प्लांटचे पोलन पडले, स्वतःच्या प्लांटचे पोलन पडले तर प्लांटचं स्टिग्मा काय करतं? रिजेक्ट करतं आणि दुसऱ्या प्लांटची आली की ॲक्सेप्ट करतं. त्याला म्हणतात सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. तुम्हाला फक्त 3 डिव्हाइसचे नाव सांगा म्हणले, तर हे 3 डिव्हाइसेसचे नाव मी तुम्हाला पुन्हा एक बार सांगतो आहे. ओके, 3 डिव्हाइस कोणकोणते आहेत? युनिसेक्शुअलिटी 1, डायकोगॅमी 2, हेट्रोस्टायली 3, आणि चौथा आता सांगितलं मी सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. सो अशा प्रकारे शॉर्ट आन्सर क्वेश्चन तुमचे संपलेले आहेत. त्यानंतर आपण पुढं चाललो आहे लॉंग आन्सर क्वेश्चन. ओके, लॉंग आन्सर क्वेश्चन तुमच्या सिलेबसला भरपूर आहेत, पण इथे तुम्हाला 4 क्वेश्चन दिले आहेत लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये. ओके, त्यातला पहिला जो लॉंग आन्सर क्वेश्चन आहे, फर्स्ट, डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. डबल फर्टिलायझेशन कशाला म्हणतात ते तुम्हाला सांगा म्हणले त्यांनी. ओके, ते आपण बघतोय आता. तर लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला दिला आहे, डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. तुम्हाला माहीत असेल डबल फर्टिलायझेशन इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ युनिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मचं युनिक फीचर आहे. याच्यामध्ये काय होतं लक्ष द्या, जेव्हा स्टिग्मावर पोलन पडतात आणि पोलन ट्यूब तयार होते, हे पोलन ट्यूब कुठं शिरते? पोलन ट्यूब कुठे एंट्री करते? ओव्ह्यूलच्या मध्ये एंट्री करते. आणि ओव्ह्यूलच्या मध्ये कोण असतं? मायक्रोपाईल असतं ओपनिंगला. कोण असतं? हे न्यूक्लियसच्या भोवती इंटोग्युमेंट असतं 2, आणि इंटोग्युमेंटच्या मध्ये ओपनिंग आहे, त्या ओपनिंगला म्हणतात मायक्रोपाईल. त्या मायक्रोपाईलच्या मधून पोलन ट्यूब एंट्री करते ना. कोण एंट्री करते? पोलन ट्यूब. आणि पोलन ट्यूब एंट्री केल्यानंतर त्यातला पहिला जो मेल गॅमेट आहे पोलन ट्यूबमधला, लक्ष द्या, पोलन ट्यूबमधला पहिला जो मेल गॅमेट आहे तो कोणाकडे जातो? एककडे ना. फर्स्ट मेल गॅमेट कोणाकडे जातो बेटा?
एककडे जातो आणि एकचं प्लस फर्स्ट मेल गॅमेटचं फ्युजन होतं, आणि दोघांचं मिळून बनतं 2n, दॅट इज 2n बनतं, दॅट इज झायगोट बनतो. आणि त्या प्रोसेसला म्हणतो आपण सिंगॅमी किंवा फर्स्ट फर्टिलायझेशन म्हणतात. पहिला मेल गॅमेट कोणाकडे गेला, एककडे गेला आणि मग झायगोट बनला. ते झायगोटचं पुन्हा काय बनतं, एम्ब्रिओ बनतो. म्हणून या प्रोसेसला म्हणतात फर्स्ट फर्टिलायझेशन. आणि जो दुसरा मेल गॅमेट आहे, सेकंड मेल गॅमेट जो आहे तो जातो सेकंड न्यूक्लियसकडं. कोणाकडं, सेकंडरी न्यूक्लियसकडं, जो की ऑलरेडी डिप्लॉयड आहे त्याच्याकडे दुसरा मेल गॅमेट जातो. सेकंड मेल गॅमेट जो आहे तो कोणाकडे जातो आहे, सेकंड न्यूक्लियसकडे जातो आहे. म्हणून 2n + n ह्या दोघांचं मिळून काय होतं, 3n होतं. म्हणून ह्याला म्हणतो आपण ट्रिपल फ्युजन. काय म्हणतो, ट्रिपल फ्युजन असं म्हणतो आहे. फर्स्ट फर्टिलायझेशनला म्हणतात सिंगॅमी, आणि सेकंड फर्टिलायझेशनला म्हणतात ट्रिपल फ्युजन. असे 2 फर्टिलायझेशन सायमल्टेनियसली होतात. कुठं, ओव्ह्यूलच्यामध्ये, एम्ब्रिओसाकच्यामध्ये, अँजिओस्पर्ममध्ये होतात. आणि म्हणून त्या प्रोसेसला म्हणतो आपण डबल फर्टिलायझेशन प्रोसेस. व्हेरी सिम्पल पॉईंट. आणि आफ्टर डबल फर्टिलायझेशन मग काय होतं, ओव्ह्यूलचं बनतं सीड आणि ओव्हरीचं बनतं फ्रूट. सो दिस इज अबाउट द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन इन अँजिओस्पर्म. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला लॉंग आन्सर टाईपचा आहे. तो पहिला क्वेश्चन संपलेला आहे आपला. दुसरा क्वेश्चन तुम्हाला सांगतो मी. एक्सप्लेन द स्टेजेस इन्व्हॉल्व इन द मॅच्युरेशन ऑफ मायक्रोस्पोर इंटू मेल गॅमेटोफाईट. म्हणजे मायक्रोस्पोरचं रूपांतर मेल गॅमेटोफाईट जे होतं त्यावेळेस काय स्टेजेस दिसतात, कोणत्या स्टेजेस दिसतात ते तुम्हाला इथं विचारले आहेत. कोणकोणत्या स्टेजेस दिसतात की ज्यामध्ये काय होतं, मॅच्युरेशन ऑफ मायक्रोस्पोर इंटू मेल गॅमेटोफाईट. ओके, आता तुम्हाला लक्षात सांगतो आहे. मायक्रोस्पोरला म्हणतात मेल गॅमेटोफाईट. मायक्रोस्पोरला दुसरं नाव काय, मेल गॅमेटोफाईट असं म्हणतात. ओके, तर मायक्रोस्पोरचं काय बनतं मग, मॅच्युरेशन होऊन मेल गॅमेटोफाईट बनतं. आणि ते कशा प्रकारे बनतं, कोणकोणत्या स्टेजेस त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतात ते तुम्हाला विचारलं आहे इथं. ठीक आहे. सो क्वेश्चन तुम्हाला लक्षात आला असेल. त्यानं तुम्हाला काय विचारलं आहे की कशाप्रकारे मायक्रोस्पोरचं मेल गॅमेटोफाईट बनतो. ओके, कोणकोणते स्टेजेस आहेत. तर इथं मी तुम्हाला स्टेजेस 2 पार्टमध्ये डिवाईड करून सांगालो आहे. मी तुम्हाला पहिली गोष्ट काय सांगितली की पोलंग्रेनची डेव्हलपमेंट जी होते 2 भागामध्ये डिवाईड होते. कोणकोणत्या, एक होते बिफोर पॉलिनेशन आणि दुसरी होते आफ्टर पॉलिनेशन. ओके, असे 2 प्रकारे डेव्हलपमेंट होते. बिफोर पॉलिनेशन म्हणजेच इन पोलन सॅक होते आणि आफ्टर पॉलिनेशन म्हणजेच ऑन दी स्टिग्मा होते. कोणत्या 2 स्टेजमध्ये कळलं. सो त्यांनी सांगितले की स्टेजेस कोणत्या आहेत, तर 2 स्टेजेस आहेत इथं की ज्या ठिकाणी मायक्रोस्पोरचं काय बनतं, मेल गॅमेटोफाईट बनतं. कसं होतं बघूया. सगळ्यात अगोदर हे पोलंग्रेन आहे. पोलंग्रेनमध्ये सिंगल न्यूक्लियस असतो. बाहेरच्या लेवलला म्हणतात एक्झाईन, मधल्या लेवलला म्हणतात इंटाईन. मग या पोलंग्रेनमध्ये एकच न्यूक्लियस असतो. मग एका न्यूक्लियसचं काय होतं, नंतर 2 न्यूक्लियस बनतात. ओके, किंवा 2 सेल बनतात. त्यातल्या छोट्या सेलला म्हणतो आपण, छोटी जी सेल आहे त्याला म्हणतात जनरेटिव्ह सेल. छोट्या सेलला कोणती सेल म्हणायची, जनरेटिव्ह सेल. ओके, आणि मोठ्या सेलला म्हणतात, मोठ्या सेल आहे त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह सेल. कोणती सेल, व्हेजिटेटिव्ह सेल असं म्हणतात. ओके, हे झालं फर्स्ट डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट ऑफ द पोलंग्रेन इन द पोलन सॅक. आणि मग ह्या पोलंग्रेनला म्हणतो आपण टू सेल्ड पोलंग्रेन म्हणतो. जवळपास 60% अँजिओस्पर्ममध्ये अशा प्रकारची 2 सेल्ड स्टेज झाली की पोलंग्रेन अंतर्मधून निघतात आणि कुठे जाऊन पडतात, स्टिग्मावर. मग आता स्टिग्मावर गेल्यानंतर काय होतं बघूया. स्टिग्मावर गेल्यानंतर पोलंग्रेनपासून काय बनते, पोलन ट्यूब बनते. आणि या पोलन ट्यूबपासून किंवा या पोलन ट्यूबमध्ये मेल गॅमेट बनतो ना. ओके, अगोदर ह्या हे सगळ्या पुढं असतो ट्यूब न्यूक्लियस काय करतो, गाईड करतो कोणाला, जनरेटिव्ह न्यूक्लियसला. हा कोणता न्यूक्लियस आहे, जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे, त्याला गाईड करतो आहे कोण, ट्यूब न्यूक्लियस. आणि फायनली काय होतं मग, ही जी पोलन ट्यूब आहे पुन्हा लांबते आणि पोलन ट्यूब लांबल्यानंतर ह्या जनरेटिव्ह न्यूक्लियस जो आहे तो पुन्हा डिवाईड होतो. आणि मग जनरेटिव्ह न्यूक्लियसचे काय म्हणतात, पुन्हा 2 मेल गॅमेट बनतात. विसरू नका, दी जनरेटिव्ह न्यूक्लियस डिवाईड टू फॉर्म 2 मेल गॅमेट्स, जे की हॅप्लॉइड असतात. आणि पुढं कोण आहे, हा ट्यूब न्यूक्लियस आहे, तो गाईड करतो कोणाला, पोलन ट्यूबला. ट्यूब न्यूक्लियस काय करतो आहे, पोलन ट्यूबला गाईड करतो आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला विचारलं की मेल गॅमेटोफाईट तयार होण्यासाठी किती मेयोस आणि किती मायटर्स लागतात, तर लक्षात ठेवा
मेल गॅमेट तयार होण्यासाठी 1 मिओसिस लागतं आणि 2 मायटॉसिस लागतात. मायटॉसिस 2 कोणते लागतात सांगतो आहे. सुरुवातीला अगोदर हा सिंगल न्यूक्लियस आहे, त्याचं रूपांतर जनरेटिव्ह न्यूक्लियस आणि ट्यूब न्यूक्लियसमध्ये व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसमध्ये होण्यासाठी पहिलं मायटॉसिस हे फर्स्ट मायटॉसिस होतं. आणि पुन्हा जनरेटिव्ह न्यूक्लियसपासून 2 मेल गॅमेट दुसरं मायटॉसिस. म्हणजे किती वेळा मायटॉसिस होले? मायटॉसिस 2 वेळा होतं इथं, 2 टाईम मायटॉसिस होतं. आणि म्हणून त्याला म्हणतात डेव्हलपमेंट स्टेजेस आहेत. ओके, कशाच्या? मेल गॅमेटोफाईटच्या डेव्हलपमेंट स्टेजेस आहेत, बिफोर पॉलिनेशन आणि आफ्टर पॉलिनेशन. ओके, आणि फायनली काय होतं मग? मेल गॅमेटोफाईट बनतो आहे. किंवा नुसत्या पोलंगरीला म्हणतात पार्शियली डेव्हलप्ड मेल गॅमेटोफाईट, आणि पोलंगरी विथ पोलन ट्यूबला म्हणतात फुल्ली डेव्हलप्ड मेल गॅमेटोफाईट. तर अशा प्रकारे मेल गॅमेटोफाईट या ठिकाणी तयार होतो आहे. पहा, पुढचा जो क्वेश्चन तुम्हाला दिला लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये, एक्सप्लेन द डेव्हलपमेंट ऑफ कोणाची डेव्हलपमेंट तुम्हाला स्टडी करायची आहे? डायकॉट एम्ब्रिओ. तर तुम्हाला माहीत असेल डायकॉट एम्ब्रिओ डेव्हलप होत असताना इथं थोडंसं डायग्राम डिटेलमध्ये दिले आहे. वर बुकमध्ये जी डायग्राम दिली आहे त्या पाहतो आहे. बघा, लक्ष द्या. सगळ्यात अगोदर काय होतं माहीत आहे का? सगळ्यात अगोदर होतं हे ऊसपोर. ओके, हे डायग्राम जे आहे त्याला काय म्हणतात? हे जो डायग्राम आहे त्याला म्हणतो ऊसपोर. ओके, त्याला आपण झायगोट पण म्हणतो. झायगोट, हे झायगोट किती आहे? सिंगल सेलचं आहे, 1 सेलचं आहे, डिप्लॉइड आहे. पुन्हा त्या डायग्रामचं काय होतं? 2 सेल्ड प्रो एम्ब्रिओ बनतो. कोणता एम्ब्रिओ बनतो? 2 सेल्ड प्रो एम्ब्रिओ बनतो. त्यामध्ये अगोदर एम्ब्रिओनल इनिशियल बनतात सेल. या ई म्हणजे कोण? एम्ब्रिओनल इनिशियल. ओके, म्हणजे जे ॲक्च्युअली एम्ब्रिओ बनवतात. ओके, ॲक्च्युअली एम्ब्रिओ बनवतात एम्ब्रिओनल इनिशियल म्हणतो आपण ईला. आणि त्याच्या उलट ओके दुसरे जे आहे दॅट इज टीला आपण नाव दिलं आहे, दॅट इज टर्मिनल सेल असं म्हणतो आपण टीला. ओके, टीला काय म्हणतो? टर्मिनल सेल असं म्हणतात. तर अशा प्रकारे 2 टाईपचे सेल बनले इथं. आणि या 2 सेलचा एम्ब्रिओ जो म्हणतो तो प्रो एम्ब्रिओ. ह्या प्रो एम्ब्रिओपासून पुन्हा नंतर स्लोली एम्ब्रिओ डेव्हलप होतो. आणि एम्ब्रिओ डेव्हलप होत असताना त्या ठिकाणी यस म्हणजे सस्पेन्सर तयार होतं खाली. कोण? सस्पेन्सर तयार होतं खाली. आणि ॲक्च्युली एम्ब्रिओ जो आहे तो ऑक्टनच्या फॉर्ममध्ये डेव्हलप होतो नंतर. ई म्हणजे कोण? ऑक्टनच्या फॉर्ममध्ये तयार होतो कोण? एम्ब्रिओ. आता हे लक्षात ठेवा, NCERTनुसार तुम्ही जर बघितला तर एक ट्रिक आहे. ओके, ZP गए हेड मास्टर. तर हे कसं लक्षात ठेवायचं? झेड म्हणजे झायगोट सिंगल सेलचा आहे, पी म्हणजे प्रो एम्ब्रिओ. ओके, जो 2 सेलचा आहे. नंतर गए म्हणजे ग्लोबुलार एम्ब्रिओ. ओके, ग्लोबुलर एम्ब्रिओ. एच म्हणजे हार्ट शेप्ड एम्ब्रिओ. ओके, आणि सगळ्यात शेवटी मॅच्युअर एम्ब्रिओ. तर अशा प्रकारे ट्रिक तुम्ही जर पाहिलात, ZP गए हेड मास्टर. झेड म्हणजे झायगोट, पी म्हणजे प्रो एम्ब्रिओ, गए म्हणजे ग्लोबुलर एम्ब्रिओ, हेड म्हणजे हार्ट शेप्ड एम्ब्रिओ, आणि सगळ्यात शेवटी मास्टर म्हणजेच मॅच्युअर एम्ब्रिओ. अशी एम्ब्रिओ डेव्हलपमेंट आपल्याला दिसते आहे. ओके, तुम्ही त्या डायग्राममध्ये पाहिलात तर हा झायगोट झाला, नंतर हा झाला प्रो एम्ब्रिओ, नंतर हळूहळू एम्ब्रिओ मॅच्युअर होतो आहे. ओके, तुम्ही डायग्राम नंबर डी पाहिलात तर दिस इज द LS ऑफ ओव्ह्यूलचा LS आहे. डायग्राम नंबर डी LS ऑफ ओव्ह्यूल आहे. डायग्राम ई जर तुम्ही पाहिला, डायग्राम ई डेव्हलपिंग एम्ब्रिओ तुम्हाला दिसतो आहे. ओके, ई डायग्राम कोणा? डेव्हलपिंग एम्ब्रिओ दिसतो आहे. इथं सस्पेन्सर आहे, एच म्हणजे हास्टोरियम आहे, आणि ई म्हणजे ॲक्च्युअल एम्ब्रिओ तुम्हाला दिसतो. तिथं एम्ब्रिओ डेव्हलप होताना दिसतो तुम्हाला ईमध्ये. ओके, त्यानंतर एफ डायग्राम दिस इज द LS ऑफ ओव्ह्यूलचा LS आहे. त्यानंतर जी डायग्राम तुम्हाला दिसते दॅट इज ॲक्च्युअल एम्ब्रिओ आहे. आणि हे लक्षात ठेवा, हायपो म्हणजे हायपोकॉटिल, रॅड म्हणजे रॅडिकल, कॉट म्हणजे कॉटलिडॉन, एंडो म्हणजे एंडोस्पर्म, असे पार्ट आहेत. ओके, आणि RC म्हणजे काय दिलं तुम्हाला इथं? RC म्हणजेच रूट सेल आहेत. ओके, तर अशा प्रकारे ह्या सेल तुम्हाला तिथे दिसतात, पाहायला मिळतात. PL म्हणजे प्ल्युम्युल आहे. ओके, पुन्हा RC म्हणजे रॅडिकल वगैरे आहे, एकमेकाच्या अपोजिट असतात. आणि डायग्राम एच जे आहे दॅट इज मॅच्युअर सीड जे आहे, ज्यामध्ये एम्ब्रिओ तुम्हाला दिसतो आहे. सो दिस इज द डायग्राम ऑफ. ही जी पूर्ण डायग्राम आहे ते कशाचे आहे? RC म्हणजे तुम्ही रूट कॅप पण म्हणू शकता. P1 म्हणजे प्ल्युम्युल आहे, एच म्हणजे मॅच्युअर एम्ब्रिओ आहे. हे सगळे नावं तुम्हाला इथं पाहायला मिळतात. ओके, एच म्हणजे हायपोफायसिस पण आहे, ई म्हणजे एम्ब्रिओनल मास आहे. सो दिस आर ऑल लेबलिंग ABCDEF असे नाव दिलेले आहेत तुम्हाला. सो हे डायकॉट एम्ब्रिओ डेव्हलपमेंट आहे. डायग्रामकडे पाहून तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्या पार्टपासून काय बनतं आहे, आणि हे
एम्ब्रिओची स्टेजेसची ट्रिक मी तुम्हाला सांगितली आहे. कशाप्रकारे एम्ब्रिओ डेव्हलप होतो ह्याची ट्रिक तुम्हाला मी सांगितलेली आहे. ओके, ते पण पाहून घ्या. पहा, लॉंग आन्सर क्वेश्चनमध्ये पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. ड्रॉ अ लेबल डायग्राम ऑफ एलेस ऑफ अनाट्रोपस ओव्ह्यूल अँड लिस्ट द कॉम्पोनंट ऑफ एम्ब्रिओ सॅक अँड मेन्शन द फेट ऑफ देअर फर्टिलायझेशन. म्हणजे अगोदर तुम्हाला ओव्ह्यूलची डायग्राम काढायची अनाट्रोपस ओव्ह्यूलची, आणि त्यासोबत डायग्राम काढायची आहे तुम्हाला सांगितले, आणि त्यासोबत एम्ब्रिओ सॅकच्यामध्ये कोणकोणते पार्ट आहेत आणि त्या प्रत्येक पार्टचं फर्टिलायझेशननंतर काय बनतं, काय काम आहे प्रत्येक पार्टचं, हे पण तुम्हाला विचारलं आहे. तर आपण डायग्राम पाहूया सुरुवातीला. तुम्ही जर बुकमध्ये पाहिलात तर बुकमध्ये तुम्हाला डायग्राम दिसते अनाट्रोपस ओव्ह्यूलची. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अनाट्रोपस ओव्ह्यूल, ज्याला आपण इन्व्हर्टेड टाईप ऑफ ओव्ह्यूल म्हणतो आहे. बघूया अनाट्रोपस ओव्ह्यूल जो आहे अँजिओस्पर्मचं कॅरेक्टरिस्टिक आहे, आणि या ओव्ह्यूलमध्ये कोणकोणते पार्ट आहेत बघा. उलटा आहे, आणि ओव्ह्यूलमध्ये मेन 2 पार्ट असतात. ज्या ठिकाणी अटॅचमेंट होतं त्याला म्हणतात प्लासेंटा. ओव्हरीच्या वालवर जिथं ओव्ह्यूल अटॅच त्याला प्लासेंटा म्हणतात. हे जे स्टॉक आहे ओव्ह्यूल त्याला म्हणतात फ्युनिकल. ज्या ठिकाणी फ्युनिकल आणि बॉडी चिटवते त्याला म्हणतात हायलम. इंटुगमेंट 2 असतात, आउटर इंटुगमेंट आणि इनर इंटुगमेंट्स. तर त्याने म्हणलं आहे की कोणत्या पार्टचं काय होतं, लगेच सांगतो मी तुम्हाला लगेच. कोणत्या पार्टचं पुढं काय होतं. आउटर इंटुगमेंटचं होतं आहे टेस्टा, जे प्रोटेक्शन करतं आहे, आणि इनर इंटुगमेंटचं होतं टेगमन, हे पण प्रोटेक्शन करतं. हे 2 शीड कोट तयार होतात कोणापासून, इंटुगमेंटपासून. आफ्टर फर्टिलायझेशन एकचं बनतं झायगोट, आणि झायगोटचं बनतं एम्ब्रिओ. सिनिडिड्स काय होतात, डिसइंटिग्रेट होतात. सिनिडिड्सचं काही काम नाही आहे, डिस्ट्रॉय होतात. ओके, किंवा डिसइंटिग्रेट होतात कोण, सिनिडिड्स डिस्ट्रॉय होऊन जातात. ओके, त्यानंतर एम्ब्रिओ सॅकला काय म्हणतो आपण, एम्ब्रिओ सॅक इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिमेल गॅमेटोफाईट. एम्ब्रिओ सॅकला काय म्हणतो आपण, फिमेल गॅमेटोफाईट तयार होतो आहे. सेकंडरी न्यूक्लियसचं रूपांतर आफ्टर डबल फर्टिलायझेशन, सेकंड न्यूक्लियसचं रूपांतर कशामध्ये होतं आहे, PEN होते, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसमध्ये होतं. आणि त्या प्रायमरी एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड आहे, आणि त्याचं रूपांतर पुन्हा कशामध्ये होतं, एंडोस्पर्ममध्ये होतं, जे की नरिशमेंट करतं कोणाचं, एंडोस्पर्म काय करतो, नरिशमेंट करतो कोणाचं, डेव्हलपिंग एम्ब्रिओचं. त्यानंतर अँटीपोडल जे आहे ते डिसअपिअर होऊन जातात. चॅलाजा जे आहे ते मायक्रोपाईलच्या अपोजिटचा पार्ट आहे. न्यूशिलस जो आहे तो न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, आणि न्यूशिलसचं रूपांतर नंतर पेरिस्पर्ममध्ये होतं. कशामध्ये होतं, पेरिस्पर्ममध्ये. आणि मायक्रोपाईल म्हणजे ओपनिंग आहे ओव्ह्यूलची, जिथून एंट्री करते कोण, पोलन ट्यूब. आणि त्यासोबत त्या मायक्रोपाईलच्या ठिकाणून काय बाहेर येते, रॅडिकल बाहेर येते सीड जर्मिनेशन होताना, आणि त्यात मायक्रोपाईलमधून वॉटर पण एंट्री करतं कधी, सीड जर्मिनेशनच्या वेळेस. सो ह्या अशा प्रकारे अनाट्रोपस ओव्ह्यूलची डायग्राम तुम्हाला मी सांगितली, प्रत्येक पार्टचं फंक्शन तुम्हाला सांगितलं, आणि त्या प्रत्येक पार्टचे फ्युचरमध्ये आफ्टर डबल फर्टिलायझेशन काय होतं ते पण तुम्हाला सांगितलं आहे. 4 मार्काचा क्वेश्चन आहे, त्यामुळे डायग्राम काढून तुम्हाला त्याचा ॲन्सर लिहिणं अपेक्षित होतं आपल्याला, जे आपण करणार आहात. ओके, त्यानंतर तुम्ही जर पाहिलात फिल इन द ब्लँक म्हणून क्वेश्चन विचारला आहे, जे तुम्हाला फ्लावरची डायग्राम दिली आहे, आणि तुम्हाला फिल इन द ब्लँक असा क्वेश्चन विचारला आहे. फ्लावरची डायग्रामशी रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन विचारले आहेत बुकमध्ये. फिल इन द ब्लँक म्हणून क्वेश्चन आहे. ओके, खूप सोपा क्वेश्चन आहे. त्यामध्ये तुम्हाला ब्लँकच्या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन फिल करायचे आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट दिला आहे, द डॅश कलेक्ट द पोलन ग्रेन. कोणता पार्ट आहे जो पोलन ग्रेन कलेक्ट करतो आहे, तर स्टिग्मा नावाचा पार्ट आहे. लक्ष देऊन आहे का, स्टिग्मा नावाचा पार्ट आहे जो पोलन ग्रेन कलेक्ट करतो आहे. पहिला क्वेश्चनचा आन्सर. दुसरा क्वेश्चन विचारला आहे, द मेल होरल ऑफ द फ्लावर कॉल्ड ॲज. मेल होरल जे आहे त्याला अँड्रोशियम म्हणतो आहे, आणि जे काय प्रोड्यूस करतो आहे, पोलन ग्रेन. ओके, मेल होरलला काय म्हणतात, अँड्रोशियम, आणि जो काय प्रोड्यूस करतो आहे, पोलन ग्रेन प्रोड्यूस करतो आहे. तिसरा क्वेश्चन आहे, पोलन ग्रेन रिप्रेझेंट द. पोलन ग्रेनला काय म्हणतो आपण, पोलन ग्रेनला म्हणतात मेल गॅमेटोफाईट. तुम्हाला आता सांगितलं मी, पोलन ग्रेनला दुसरं नाव काय, मेल गॅमेटोफाईट. द डॅश कंटेन द एग ऑफ ओह्यूम. कोणामध्ये एग असतं, एम्ब्रिओ सॅकच्यामध्ये असतं. एम्ब्रिओ सॅकला आपण फिमेल गॅमेटोफाईट म्हणतो आहे, ज्यामध्ये ओह्यूलच्यामध्ये एग असतं. पुढचा पॉईंट, डॅश टेक्स प्लेस when one male gametes and egg fuse together and fertilize egg grow into seed form new plant can grow. तर ह्याचा आन्सर तुम्हाला पाहायचं आहे किंवा सांगायचं आहे. शिंगॅमी फर्टिलायझेशन काय होतं, अगोदर शिंगॅमी होतं म्हणजे फर्टिलायझेशन होतं, आणि फर्टिलायझेशन तर काय होतं मग, आफ्टर फर्टिलायझेशन काय होतं, ओके, मेल गॅमेट आणि एगचं फ्युजन होऊन झायगोट बनतो ना, काय बनतं, झायगोट. आणि झायगोटपासून पुन्हा न्यू प्लांट ग्रो होते, एम्ब्रिओ बनतो. पुढचा क्वेश्चन दिला आहे, द डॅश इज द बेस ऑफ फ्लावर्स. ओके, दॅट इज डॅश इज द बेस ऑफ फ्लावर टू फ्लोरल पार्ट्स आर अटॅच्ड.
कोणता बेस आहे फ्लावरचा ज्याच्यावर फ्लोरल पार्ट अटॅच झालेले असतात. ओके, दॅट इज थॅलमस. ह्याचा आन्सर कोणता आहे? थॅलमस नावाचा पार्ट आहे ज्याच्यावर फ्लोरल पार्ट अटॅच झालेले असतात. ओके, पुढचा पॉईंट आहे डॅश इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. तर ह्याचा पॉईंटचा आन्सर आहे पॉलिनेशन. पॉलिनेशन आहे ज्याच्यामध्ये अँथरमधून पोलन ग्रेन काय होतात स्टिग्माकडे कॅरी होतात, ट्रान्सपोर्ट होतात. वन्स द पोलन ग्रेन रिचेस द स्टिग्मा, पोलन ट्यूब कवर्स या ट्रान्सफर्स डाऊन. ओके, द डॅश टू ओव्हरी वेअर फर्टिलायझेशन ऑकर. पोलन ग्रेन कोणामधून खाली जाते? स्टाईलमधून खाली जाते ना. पोलन ग्रेन पडल्यानंतर कुठून खाली जाते? स्टाईलमधून खाली जाते. तर याचा आन्सर आहे स्टाईल. ओके, त्यानंतर पुढचं म्हणले डॅश आर द कलर टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट. ओके, पेटल असतात किंवा स्वीट ओडर असतात किंवा नेक्टर असतात. लक्षात देऊ नका, पेटल असतात किंवा नेक्टर असतो किंवा स्वीट ओडर असतो फ्लावरचा जो काय करतो आहे अट्रॅक्ट करतो आहे कोणाला? इन्सेक्टला. कशासाठी? पॉलिनेशनसाठी काही फ्लॉवरमध्ये. आणि प्रोड्यूस काय करतो आहे मग? नेक्टर. अगोदर पेटल काय करतात? अट्रॅक्ट करतात. पुन्हा काय प्रोड्यूस करतात? इथं नेक्टर प्रोड्यूस करतात आणि स्वीट ओडर पण तयार करतात ना. ओके, फ्लावर प्रोड्यूस स्वीट ओडर आणि अट्रॅक्ट द इन्सेक्ट. कोणाला अट्रॅक्ट करतात? इन्सेक्टला. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट आहे द होरल्स इज ग्रीन दॅट. कोणतं होरल आहे? ज्याला आपण कॅलिक्स म्हणतो आहे. फ्लावरचं कॅलिक्स जो आहे ज्याला सेपल असं म्हणतात, जे ग्रीन आहे, जे प्रोटेक्ट करतं फ्लावरचं बड कंडिशनमध्ये असताना. ओके, खाली एक डायग्राम तुम्हाला दिली आहे. त्या डायग्राम तुम्हाला लेबलिंग करायचं आहे. ओके, बुकमध्ये जी डायग्राम दिलेली आहे ते तुम्हाला लेबलिंग करायचं आहे डायग्रामचं. कोण्या ठिकाणी काय, कोण्या पार्टला काय म्हणतात पाहायचे. चला पाहूया. पहिला हा जो पार्ट आहे दॅट इज हायलम, ज्याच्याद्वारे ओव्ह्यूल अटॅच होतं. ओव्ह्यूलचा पार्ट अटॅच होतो कुठं? फ्रूटच्या वालवर. त्याला हायलम म्हणतात. ओके, दिस इज कॉल्ड ॲज. ओके, हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? पहिला पार्ट त्याला हायलम. ओके, ह्या पार्टला काय म्हणलं होतं आपण? हायलम असं म्हणलं होतं. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे दॅट इज या शीडचा याचा पार्ट जो आहे दॅट इज हा पार्ट आहे कॉटलेडॉन. लक्ष देऊ नका, कॉटलेडॉन. त्यानंतर त्यावरचं पार्ट आहे दिस इज कॉल्ड अ प्लिम्यूल. प्लिम्यूल. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे दॅट इज रॅडिकल. प्लिम्यूलनंतर पुढचा पार्ट कोणता आहे? रॅडिकल आहे. ओके, आफ्टर प्लिम्यूल नेक्स्ट पार्ट जो आहे दॅट इज रॅडिकल. ओके, तुम्ही जर डायग्राम पाहिली, पुन्हा एक बार रिपीट सांगावले बघा. हा झाला हायलम. ओके, हा झाला कॉटलेडॉन. ओके, त्यानंतर हा झाला एम्ब्रियो. एम्ब्रियो. त्यानंतर इथं तुम्हाला दिसतं हे प्लिम्यूल. प्लिम्यूल दिसते. दिस इज कॉल्ड ॲज रॅडिकल, ज्यापासून रूट बनतं आहे. प्लिम्यूलपासून काय बनतं रे? प्लिम्यूलपासून शूट बनतं. रॅडिकलपासून रूट बनतं. नंतर हा जो पार्ट आहे त्याला म्हणतं हायलम. ओके, ह्या सीडचा हायलम आहे. आणि नंतर हे कोण आहे? व्हॉट इज दिस? सीडकोट. सीडकोट जे टेस्ट आणि टेगमन दोन असतात. आणि हा जो पार्ट आहे दॅट इज एम्ब्रियो. मी तुम्हाला पहिलं सांगितलं हा जो मोठा पार्ट आहे त्याला म्हणतो एम्ब्रियो. सो दिस इज युअर लेबलिंग ऑफ डायग्राम. ओके, ह्याचा हायलम हा आहे, ह्याचा हायलम हा आहे. असे दोन हे कॉटलेडॉन आहे. सो दिस इज लेबलिंग ऑफ दिस डायग्राम. आणि त्यानंतर खाली एक क्वेश्चन दिला आहे मॅच द फॉलोइंग. तुम्हाला माहीत आहे मॅच करायचं फॉलोइंग. फ्युनिकुलसचं काय काम आहे? ओके, किंवा झायगोटचं काय होतं? झायगोटचं नंतर एम्ब्रियो बनतो. म्हणजे सीचा आन्सर आहे 5. सीचं 5 कोणामध्ये आहे? फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे सीचं 5. म्हणून तुमचा आन्सर जो आहे ओके इथं याचं क्वेश्चनचं जे आन्सर तुम्हाला देणार आहे इथं या क्वेश्चनचं जे आन्सर आहे तुम्हाला इथं सी देणार आहे मी. सी का म्हणलो आहे बघा. एचं 4 आहे. ए म्हणजे फ्युनिकल. फ्युनिकल म्हणजे स्टॉक ऑफ द सीड. फ्युनिकल म्हणजे स्टॉक ऑफ द सीड आहे. त्यानंतर बीचं 1 स्कार ऑफ द ओव्ह्यूल त्याला म्हणतं हायलम. बीचं 1, सीचं 5 झायगोट ज्याच्या रूपात एम्ब्रियोमध्ये होईल नंतर. आणि नंतर डीचं 2 दॅट इनएंटिगमेंटला काय म्हणतं? टेगमन म्हणतात. सो दिस इज अबाउट युअर एक्झरसाइज ऑफ द चॅप्टर 1 वी आर कम्प्लिटेड. मला वाटतं तुम्हाला ह्याचा खूप चांगला फायदा होईल परीक्षेच्या पुढं. क्विक रिव्हिजनसाठी एक 50 मिनटाचा हा व्हिडिओ तुम्हाला एका चॅप्टरचं पूर्ण रिव्हिजन करून देतो आहे. एक्सरसाइज पूर्ण सॉल्व करून देतो आहे. नक्की हा पहा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि फायदा घ्या. बेस्ट ऑफ लक फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.